नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC म्हणतो, ह्या महामंडळामध्ये ITI ते अगदी पदवी पास असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी इथं भेटणार आहे. तर आता या संदर्भात जाहिरात आली असून जाहिरात डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर सांगू इच्छितो की आपण चॅनलवर नवीन असाल तर WhatsAppच्या माध्यमातून, Insta आणि Telegramच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता, जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात जे नवीन व्हिडिओ किंवा माहिती येत असते ते आपल्यापर्यंत अगदी योग्य प्रकारे मिळत राहून आपल्याकडून कोणतीही सरकारी नोकरी जाहिरात चुकता कामा नये. तर आशा करतो की येणाऱ्या वर्षात आपलं सरकारी नोकरीचं पूर्ण स्वप्न जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण व्हिडिओ चालू करूया. आता मित्रांनो, यामध्ये जर बघितलं 31 जानेवारी 2025 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे. भरतीची जर आपण माहिती बघितली तर एकूण रिक्त जागा ह्या 749 आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात अगोदर पण आली होती, परंतु आता यामध्ये आपण बघितलं रिओपन जाहिरात झालेली असून यामध्ये 749 जागा असून आता 31 जानेवारी 2025 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. आता यामध्ये जर आपण बघितलं तर सविस्तर बघा माहिती कशी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण कार्यकारी अभियंता, उपअभियंता अशी टोटल जर बघितले आपण उपरचनाकार, सहाय्यक रचनाकार, लेखी अधिकारी बघितलं आपण, टंकलेखन, लघुटंकलेखक, सहाय्यक लिपिक, वीजतंत्री, पंपचालक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, कनिष्ठ संचार अधिकारी, भरपूर अशी पदे आहेत. जवळजवळ 34 पदे इथे देण्यात आली आहेत. चालक, यंत्रचालक, वेगवेगळी अशी 34 पदे आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलेलं आहे की अगदी 10वी ITI केल्यानंतर सुद्धा आपण ह्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता त्या खालच्या टेबलमध्ये आपण बघितलं तर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्लस 3 वर्ष 7 वर्ष असा अनुभव, म्हणजे शैक्षणिक पात्रता सुद्धा डिटेल इथं देण्यात आलेली आहे. बघा इथं कोणत्याही शाखेची पदवी प्लस MBA फायनान्स, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. BCom असेल तर 12वे पद क्रमांक जे आहे ते कोणत्याही शाखेची पदवी असेल. 13 साठी स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा असेल. कोणत्याही शाखेची पदवी, BCom, डिप्लोमा, MSCIT, टंकलेखन, ITI डिप्लोमा अशा सर्वांसाठी इथं जर बघितलं आपण तर पदे अवेलेबल आहेत. 21 ते 34 जर पद बघितलं आपण, 21 ते 34 पर्यंत जर बघितलं तिथून पुढे, तर ती सर्व पदे ITI, डिप्लोमा आणि तांत्रिक जे अभ्यासक्रम आहेत NCVT त्याच्यावर आधारित ही सर्व पदे आहेत. तर मित्रांनो, एकदा आपण काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, संपूर्ण माहिती जाहिरात वाचायचं आहे. कोणत्या पदासाठी आपली शैक्षणिक पात्रता किंवा इतर कोणती पात्रता योग्य बसत असेल त्याप्रमाणे आपण अर्ज करायचा आहे. आता वयोमर्यादेत जर आपण इथं विचार केला तर ती बघा कशी आहे. किमान वय 18, कमाल 38 आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाच्या नियमानुसार 5 वर्षाचं, तर OBCंना 3 वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच SC/ST उमेदवार वयाच्या 38 + 5 म्हणजे 43 आणि OBC 38 + 5 म्हणजे 3 म्हणजे 41 वर्षापर्यंत इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. परीक्षा फी जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये इथं परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे. ओपन कॅटेगरी करता मागासवर्गीय, दिव्यांग अनंतसाठी फक्त 100 रुपये इथं ऑनलाईन फी भरायची आहे. आता अर्ज प्रक्रिया जर बघितली, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. आता नोकरीचं ठिकाण जर बघितलं तर हे नोकरीचं महाराष्ट्र राज्य इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये यांचं ऑफिस असल्यामुळे मुंबईमध्ये बऱ्यापैकी आपल्याला नोकरी करण्याची संधी इथं मिळणार आहे. आता जाहिरातमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की महत्त्वाच्या लिंक मी देतच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आपण इथं बघू शकता. अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी म्हणजे वेबसाईटला जाण्यासाठी क्लिक करा. जाहिरात वाचण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करायचं आणि रिओपन, जसं मी तुम्हाला म्हटलं 31 जानेवारीची तारीख आली, रिओपन ॲडव्हर्टाईज लिंकसुद्धा इथं मी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण सरकारी नोकरी तयारी करत असाल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCमध्ये नोकरीची ही सुवर्ण संधी आलेली आहे. आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारी 2025च्या अगोदर अर्ज भरायचा आहे. तर नोकरी संदर्भात काही अर्ज करत असताना काही प्रॉब्लेम आले असल्यास जरूर आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.